मतदारसंघातील मतदार यादी परीक्षण अंतिम टप्प्यात. 8 ऑगस्टपर्यंत फॉर्म जमा करण्याचं आवाहन. निपाणी मतदारसंघात 2,34,559 मतदारांपैकी 23,010 मतदारांनी फॉर्म भरून दिलेले नाहीत. त्यापैकी 6,979 मतदार मयत, 11,169 मतदार स्थलांतरित असून त्यांचा शोध लागलेला नाही. 3,653 बोगस. इतर 23,010 फॉर्म येणे बाकी आहे. BLOकडे जमा केलेल्या फॉर्मपैकी 901 अर्जाचे डिजिटलायझेशन शिल्लक आहे. यादीमधील 23,000 भारतामधील चुकीची दुरुस्ती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तहसीलदार आणि BLOंना सूचना देऊन 20,000 अर्जाची दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदारसंघात 248 बूथ असून त्यामध्ये आता वाढ होणार आहे. मानकापूर, पेनाडी, बोरगाव येथील बूथमध्ये बदल होणार आहे. एकूण 11 बूथची नावे बदलणार आहेत. ARO कविता वारंगल, तहसीलदार सुरेश मुंजे यांच्यासह विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि मतदारांच्या सहकार्यामुळे 90% कामकाज झाले आहे. 8 ऑगस्टनंतर कच्च्या यादीची प्रिंट प्रसिद्ध होणार असून त्यानंतर पुन्हा महिनाभर दुरुस्तीचं काम चालू राहणार असल्याचं चिंगळे यांनी सांगितलं. मतदार यादी परीक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. ज्यांना हे फॉर्म मिळाले आहेत त्यांनी शनिवारी दिनांक 8 पर्यंत संबंधित BLOकडे देणं आवश्यक आहे. त्यानंतर फॉर्म दिल्यास तो ग्राह्य मानला जाणार नसल्याची माहिती बुढा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी दिली. येथील शासकीय विश्रामधामात सोमवारी दिनांक 3 रोजी आयोजित बैठकीत ते बोलत होते. मतदार यादी परिष्करण जो कार्यक्रम आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. ज्या ज्या लोकांना इनॉमिनेशन फॉर्म मिळालेले आहेत ते कोणत्याही परिस्थितीत 8 तारखेच्या आत BLOकडे जमा करावे. त्यानंतर जमा केलेले फॉर्म ग्राह्य मानले जाणार नाही. मतदारसंघामध्ये 2,34,559 2,34,559 मतदारापैकी 23,010 मतदारांनी फॉर्म परत दिलेले नाही. त्यापैकी 6,979 हे मृत्यू झालेले आहे. डेथ मृत्यू झाले. 11,169 हे स्थलांतरित आहे. त्यांचं आयडेंटिफिकेशन होईल. ಸ್ಥಳಾಂತರಿತ ಶಿಫ್ಟೆಡ್ ಸರ್ ಬೇರೆ ಕಡೆ ಇದ್ದಾರೆ ಎಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಅವರು ಇದ್ದಾರೆ ಫಾರ್ಮ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಖರೆ ಶಿಫ್ಟೆಡ್ ಎಲ್ಲಿ ಶಿಫ್ಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಕರೆಕ್ಟ್ ಸಿಗಬೇಕಿಲ್ಲ ಶಿಫ್ಟೆಡ್ आणि 3,753 हे डुप्लिकेट नाव. डुप्लिकेट म्हणजे बोगस नाव आहे. दोन नाव. आता माझा अकोलात बी होतं, निपाणीत बी आहे. दुबार नाव आणि इतर 20 असं एकूण 23,010 परत यायला पाहिजे. ते आले नाही, ते यायला पाहिजे.
BLOकडे जमा झालेल्यापैकी 901 अर्जांचं डिजिटलायझेशन बाकी आहे. 901 बाकी आहे. आणि ऑब्जेक्शनेबल जे आहेत ते 23,000 नाव आहे. म्हणजे मॅपिंग नंतर ज्यांचं नाव जुळत नाही, 2002ला आमचं आडनाव धनगर असेल आणि त्याच्यानंतर आमचं आडनाव चिंगळे असेल तर त्या ह्या 23,000 लिस्टमध्ये येईल, मॅपिंगमध्ये. 2002ला माझं नाव लक्ष्मण असेल, नंतरच्या वोटर यादीमध्ये नाव माझं लक्ष्मणराव असेल तर हे करेक्शनमध्ये येणार. चुकीची दुरुस्ती जी आहे त्याच्यामध्ये ते असे 23,000 आहेत. ते मिनिमाइज करण्याचा प्रयत्न BLO आणि BLA म्हणून करत आहेत. मिनिमाइज या 23,000 पैकी जवळजवळ म्हणजे मायनर चुका असतील, मायनर, त्याला मॅपिंग करता येतं. आता माझं नाव लक्ष्मणराव अज्जप्पा चिंगळे आहे. ते माझ्या वडिलांच्या नावाला जर मॅपिंग केलं, आमच्या वडिलांचं नाव अज्जप्पा राव चिंगळे आहे, वडिलांचं नाव अज्जप्पा आहे, इथं वडिलांचं नाव अज्जप्पा असेल तर माझं लक्ष्मणराव हे ग्राह्य धरलं जातं वडिलांच्या नावाला मॅपिंग करून, किंवा आईच्या नावाला मॅपिंग होत असेल. आता माझ्या मुलीचं नाव कसं आहे, अश्विनी लक्ष्मणराव चिंगळे, पण माझंच मुळात लक्ष्मण आहे, त्यामुळं माझ्या नावाला तिचं मॅपिंग होणार नाही. पण तिच्या आईचं मॅपिंग आहे कल्पना लक्ष्मणराव चिंगळे, मग आईला मॅप केलं तर ती क्लिअर होणार. म्हणजे असं पर्याय शोधायला आता त्यांना सांगितलं आहे, सर्वांना सूचना दिले, तहसीलदार आणि ERO आणि BLOना, की हे 23,000 पैकी कमीत कमी 20,000 पर्यंत हे मायनर चुका असलेल्या आहेत. स्पेलिंगमध्ये लक्ष्मणराव RAOच्या ऐवजी RAV असते. आता रायन्ना डबल येण्याऐवजी एकच येण असते. एकदा असं मायनर चुका असतील त्या सगळ्या करेक्शन करून त्याच्यातले 20,000 करेक्शन करू असं त्याने आश्वासन आम्हाला दिलेलं आहे मॅपिंगमध्ये. आणि प्रामुख्यानं निपाणी मतदारसंघात आतापर्यंत 248 बूथ आहेत, 248 बूथ आहेत. आता जे 1200पेक्षा जास्त वोटर्स आहेत असे 11 बूथ आहेत, आणि असे काही बूथ आहेत 1200पेक्षा जास्त, त्यामुळं 11 बूथ संख्या वाढणार आहे. म्हणजे 248 11 259 बूथ संख्या हे 259 होईल. 11 बूथ वाढतील. आणि बूथ ठिकाण जे आहे, असं निपाणी मतदारसंघात 6 ठिकाणी बूथचं ठिकाण बदललं जाणार आहे. म्हणजे जिथे इमारत अत्यंत शिथिलावस्थेत आहे, पडा लागले, गळा लागले, तिथं बूथ नेक्स्ट होणार नाही, मग ती जागा बदल आहे. त्यात मानकापूरमध्ये 2 बूथ जागा बदलले, मानकापूर 2, बेनाडी 2 आणि बोरगाव 2 असं 6 बूथ आणि जागा बदललेल्या आहे 6. त्याच्यानंतर की बूथची नावं जी प्रिंट झालेली आहेत इलेक्शन कमिशनकडून, त्यामध्ये जवळजवळ 11 बूथची नावं बदलणार आहे. 11 बूथची नावं, नॉमेनक्लेचर याला म्हणतात, 11 बूथची नावं ही बदलणार आहे. SIR चं कामकाज बघितलेलं असताना ERO नाव काय, तहसीलदार सुरेश मुंजे आणि आयुक्त म्युन्सिपल कमिशनर गणपती पाटील व सर्व BLO
आणि निप्पाणी भागातील राजकीय पक्षांचे सर्व BLA यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केल्यामुळं 90% जास्त काम पूर्णत्वाकडे आलेलं आहे. माझ्याकडे सर्व मतदारांना 8 ऑगस्ट नंतर यादी ही प्रिंट होईल आणि त्याच्यामध्ये परत कुणाचं राहिलेलं असेल तर त्याला ऑब्जेक्शनला 1 महिन्याचा कालावधी आहे. ऑब्जेक्शनला 1 महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे योग्य दाखला, कास्ट सर्टिफिकेट असेल, रहिवासी दाखला असेल किंवा आधार कार्ड असेल, योग्य कुठल्या कारणामुळं ते राहिलेलं आहे ते कारणाचं सर्टिफिकेट तहसीलदारकडून आपण पोच केलं तर ते करेक्ट ठेवून फायनल यादीमध्ये नाव निश्चितपणाने येईल, यात काही शंका नाही. अत्यंत कमीत कमी डिलिशन मतदारसंघात 2,34,000 मतदारांपैकी आमच्याकडे 2,15,000 पर्यंत किंवा 20,000 पर्यंत, कारण डेथ तेवढं सोडलं, एक 7,000 डेथ आहेत, डुप्लिकेट एक 3,000 आहेत, 3-4,000 म्हणजे 10-11,000 जरी वगळले गेले, शिफ्टिंग झालेले जर आयडेंटिफाय झाले तर निप्पाणी मतदारसंघामध्ये 2,21,000-22,000 पर्यंत मतदान होईल. आणि काम सर्वांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं काम अधिकाऱ्यांनी सर्वांनी केल्यामुळं सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांनी सुद्धा या कामामध्ये सक्रिय सहभागी होऊन सहकार केल्यामुळं निप्पाणी मतदारसंघातील सर्व मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी एक राष्ट्रीय उपक्रम असल्याकारणानं या राष्ट्रीय अभियानामध्ये जे जे काही अधिकारी, कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी सामील झाले त्या सर्वांचं मी कृतज्ञतापूर्वक सुद्धा चांगल्या पद्धतीने करून 100% यशस्वी मतदार यादी, निर्दोष अशा प्रकारची मतदार यादी तयार होईल अशी आशा बाळगूया आणि सर्वांना अभिनंदन. या पत्रकार परिषदेवेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बसवराज पाटील, अण्णासाहेब हावले, दीपक सावंत, RK धनगर, नरसू गोटखिंडे, राजू कोपार्डे, अमित जाधव, बाळासाहेब कमते, शीतल बोडके, प्रकाश मालगावे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.